देशात 1951 यावर्षी झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते आतापर्यंतच्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये प्रचंड बदल झालेत. राजकीय पक्षांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे, मात्र पक्षनिहाय उमेदवारांची संख्या कमी होताना दिसते आहे. मागच्या काही निवडणुकीमध्ये सामान्य उमेदवार निवडणुकीपासून खूप दूर गेलाय. निवडणुकांचं राजकारण आणि काही पक्षांच्या उमेदवारांची प्रतिमा पाहता आता नव्यानं राजकारणात येणाऱ्या तरुणांची संख्या तुलनेनं कमी होत चालली आहे. पालिका निवडणुकांमधील उमेदवारांची संख्या कमालीची घटलेली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत काही शहरांमध्ये ही घसरण 35 ते 40% पोहोचली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकारण, निवडणूक खर्च, पक्षीय गणित आणि प्रशासकीय अनिश्चितता याचा थेट परिणाम लोकशाहीमधील सामान्य उमेदवारांच्या सहभागावर होत असल्याचं यावरून सिद्ध होत आहे. आपण सविस्तर पाहूयात. निवडणुकीत उमेदवारांची संख्या घटली. नव्यानं राजकारणात येण्यास निरुत्साह. नव्या उमेदवारांना घराणेशाहीचा फटका. मागील निवडणुकीच्या तुलनेत 35 ते 40% घसरण. सामान्य माणूस सहसा राजकारणात पडत नाही. चांगली माणसं निवडणूक लढवत नाही म्हणून देश रसातळाला चाललाय असं तो स्वतःच म्हणत राहतो. पण स्वतः तो निवडणुकीत सहभागी होत नाही. दुसऱ्या कुणीतरी कारभार सुधारला तर त्याला हवंय, पण तो स्वतः पुढे यायला तयार नाही. कारण आत्ताच्या यंत्रणांवर त्याचा फारसा भरवसा राहिलेला नाही. सामाजिक क्षेत्रात काम करायचं तर त्याला सर्वात आधी भ्रष्टाचार विरोधात लढावं लागतं. ती लढाई त्यानं सुरू जरी केली तरी यंत्रणांची आभासी सिस्टम त्याच्यावर उलटे फास टाकते. आता जर राजकारण करायचं असेल तर त्या उमेदवाराला सर्व काळे उद्योग करता यायला हवे. ते अंगाशी येत आहेत असं वाटलं तर त्याची जबाबदारी दुसऱ्यावर टाकून मोकळं व्हायचं. सामाजिक जीवनात नेता म्हणून उजळ माथ्यानं वावरायचं अशी राजकीय विद्वता त्याला असावी लागते. विविध कटाकटी करून नाना खटापटी करायच्या, रगड पैसा गोळा करायचा, बंगले, फार्म हाऊस उभारायचे, भूखंड खरेदी करायचे, त्याचबरोबर शिक्षण संस्था काढायच्या, अभियांत्रिकी वैद्यकीय महाविद्यालय काढायची. ही कसरत ज्याला जमू शकेल तोच आत्ताच्या राजकारणात टिकू शकेल अशी परिस्थिती आहे. महामुंबईसह अनेक पालिकांमधील उमेदवारांची घटती संख्या पाहता आता निवडणुकींबाबत निरुत्साह दिसत असल्याचं स्पष्ट होतंय. पालिका निवडणुकीत उमेदवारांची संख्या घटली. पनवेल महानगरपालिकेत मागील निवडणुकीत 418 उमेदवार होते. 2026च्या निवडणुकीत 255 उमेदवार आहेत. यात 39% उमेदवारांची घट झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिका मागील निवडणुकीत 509 उमेदवार, 2026च्या निवडणुकीत 327 उमेदवार, 35% उमेदवारांची घट. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मागील निवडणुकीत 750 उमेदवार, 2026च्या निवडणुकीत 489 उमेदवार, 34% उमेदवारांची घट. नवी मुंबई महानगरपालिका 679 मागील निवडणुकीत उमेदवार होते. 2026 निवडणुकीत 499 उमेदवार, 26% उमेदवारांची घट. मुंबई महानगरपालिका मागील निवडणुकीत 2275 उमेदवार, 2026 निवडणुकीत 1700 उमेदवार, 25% उमेदवारांची घट. मालेगाव महानगरपालिकेत मागील निवडणुकीत 374 उमेदवार, 2026च्या निवडणुकीत 301 उमेदवार, 19% उमेदवारांची घट. ठाणे महानगरपालिकेत मागील निवडणुकीत 805 उमेदवार, 2026च्या निवडणुकीत 656 उमेदवार, 18% उमेदवारांची घट. नागपूर महानगरपालिकेत मागील निवडणुकीत 1135 उमेदवार होते. 2026च्या निवडणुकीत 993 उमेदवार आहेत, तर 14% उमेदवारांची घट झाली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मागील निवडणुकीत 773 उमेदवार होते. 2026च्या निवडणुकीत 692 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर एकूण 10% उमेदवारांची घट झाली. याचप्रमाणे सर्व महापालिकांमधील उमेदवारांची संख्या आताच्या निवडणुकीत घटल्याचं चित्र आहे. पक्षांकडून नेत्यांच्याच नातेवाईकांना तिकीट वाटप होत असल्यानं
आता कार्यकर्ता उमेदवारीसाठी फार आग्रह करताना दिसत नाही. परंपरागत उपेक्षित राहणारा कार्यकर्ता आता निवडणुकीच्या रणांगणात स्वतःला झोकून द्यायला तयार नाही. प्रत्येक पक्षात घराणेशाही रुजत असली तर निवडणुकीतील हा निरुत्साह राजकीय पक्षांना भविष्यात पोषक राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.